लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेसाठी चाळणी सुरू झाली आहे। 2.5 लाख उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांना कात्री लागणार आहे। राज्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। तर लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने आता निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। आता राज्य सरकारने उत्पन्नाची पडताळणी सुरू केली असून त्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे। त्यामुळे आता 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या बहिणींचा निधी होणार। सरकारच्या या निर्णयामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। पैसेवाल्या लाडक्या बहिणींचा युद्ध पातळीवर शोध। लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेसाठी चाळणी। 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांना कात्री। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिलांना वगळण्यासाठी सरकारी पातळीवर आता हालचाली सुरू झाल्यात। सरकारी नोकरी, शासकीय महामंडळं आणि निमसरकारी नोकरीत असतानाही लाडकी बहीण योजनेत घुसखोरी केलेल्या श्रीमंत लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे। एवढंच नाही तर आता त्याही पुढे जाऊन 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनाही या योजनेतून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यासाठी आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मदत घेतली जाणार आहे। ज्या महिलांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषानं IT रिटर्न भरलेला असेल, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, अशा महिलांना योजनेतून डच्चू मिळणार आहे। आतापर्यंत 19 लाख महिलांना योजनेबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। यामध्ये संजय गांधी निराधार योजना 2,30,000, 65 वर्षांवरील महिला 1,10,000, 4 चाकी वाहन असलेल्या 1,60,000, नमो शेतकरी योजना 7,70,000, सरकारी नोकरदार 2,652 लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। सर्व निकष काटेकोरपणे राबवले गेल्यास योजनेबाहेर होणाऱ्या महिलांची संख्या आता लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे। दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत। त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे। अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। विरोधकांनी सरकारच्या या कृतीवर टीका केली आहे। महिलांना सरसकट योजनेत सामावून घेणाऱ्या आणि जनतेच्या पैशांची लूट होऊ देणाऱ्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राजीनामा द्या, अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही। तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगताय? लाडकी बहीण योजनेला कात्री लावणं म्हणजे सरकारनं स्वतःसाठी खड्डा खोदल्यासारखं असल्याचा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलाय। आत्ता या लाडक्या बहिणी या सरकारला नकोशी वाटायला लागलेल्या आहेत। मला वाटतंय शासन एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 6,000 महिला त्यांनी आता रद्दबातल ठरवलेले आहेत। मला वाटतंय जर या नकोशा महिला वाटत असतील तर शासन स्वतःचा खड्डा आता स्वतः खणायला लागलेलं आहे। काय सल्ला द्या? सल्ला माझा असा असेल की ज्या महिलांना आमिष दाखवून तुम्ही ज्यांचं मतदान घेतलं त्या महिलांच्या बाबतीत प्रतारणा करू नका, नाहीतर तुम्हाला याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल। यापूर्वीच लाडकी बहीण योजनेला निकषांची कठोर चाळणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण राजकीय कारणानं तो पुढे ढकलण्यात आला। आता सरकारची मोठी आर्थिक ओढाताण होऊ लागली आहे। निधी वळवण्यावरून महायुतीत कुरबुरी सुरू झाल्यात। या पार्श्वभूमीवर येत्या काळात निकषात न बसणाऱ्या श्रीमंत बहिणींना योजनेतून हद्दपार केलं जाणार हे निश्चित झालंय। निकषात न बसणाऱ्या बहिणींना पुढचा हप्ता येणार की नाही याबाबत साशंकता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।